नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित एक नाते असेही भाग 12वा. का माझ्या नशिबात हे सगळं लिहिले? माझे बाबा, त्यांना हे कळलं तर ते जगणार नाहीत सर. श्रेया संग्रामच्या छातीवर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली. त्या रात्री संग्रामने तिला पूर्ण आधार दिला. तिचं दुःख त्याने स्वतःच्या अंगावर घेतलं. त्याला माहीत होतं की तिचं जे नातं तुटले त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. पण त्याने मनोमन ठरवलं होतं की आता श्रेयाला कोणत्याही दुःखाची झळ लागू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विहान संग्रामच्या घरी आला. श्रेया आता शांत झाली होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच ठामपणा होता. विहान काही बोलणार इतक्या श्रेयाने त्याला अडवलं. काहीही बोलू नका विहान सर. तुम्ही मला फसवलं, माझ्या बाबांचा विश्वासाचा खून केला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रेया पाटील आता संपली नाहीये. इथून पुढे माझा प्रवास सुरू होतोय. तिने आपल्या गळ्यातील त्या काळ्या मण्याचं मंगळसूत्र तोडलं आणि विहानच्या हातावर ठेवलं. तुमचे हे ओझं आता मला नकोय. तुम्ही सुखात राहा तुमच्या शालिनी सोबत. विहान खाली मान घालून निघून गेला. संग्राम तिथेच उभा होता. संग्राम सर, मला आता या शहरात राहायचं. मला स्वावलंबी बनायचे. तुम्ही मला मदत कराल का? श्रेयाने विचारलं. संग्रामच्या चेहऱ्यावर एक अभिमानाचं स्मित आलं. मी कायम तुझ्या सोबत आहे श्रेया. हे नातं आता फक्त मैत्रीचे नाही तर एका नवीन सुरुवातीचं आहे. इथून सुरू होणार होती श्रेयाची न्यू जर्नी, जिथे संग्राम तिची सावली बनून राहणार होता. विहानने घातलेल्या त्या घावानंतर 2 दिवस श्रेया एका शब्दानेही बोलली नव्हती. ती फक्त खिडकीतून बाहेर बघत राहायची. मुंबईचा पाऊस आता थांबला होता, पण तिच्या मनातील वादळ मात्र शांत व्हायचं नाव घेत नव्हतं. बापू अजूनही बेडवर होते. त्यांना या सत्याची पुसटशी कल्पना नव्हती. श्रेया, चहा घे. संग्रामने कप तिच्या समोर धरला. श्रेयाने शून्यात बघत तो कप घेतला. तिचे डोळे सुजले होते. संग्रामला तिची ही अवस्था बघवत नव्हती. त्याने ठरवलं होतं की तिला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी तिला काहीतरी कामात गुंतवणं गरजेचं आहे. श्रेया, तुला एक विचारू का? संग्रामने तिच्यासमोर बसत म्हटलं. बोला ना सर. श्रेयाचा आवाज खूपच क्षीण होता. तू गावात शिक्षिका होतीस ना? तुझी शिकवण्याची पद्धत खूप छान आहे असं बापू सांगत होते. मग तू इथे मुंबईत काहीतरी का करत नाहीस? श्रेयाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मी? आणि मुंबईत नोकरी? सर, मला इथे कोणी ओळखत नाही आणि माझी शैक्षणिक कागदपत्र सुद्धा गावातच आहे. कागदपत्रांचे मी बघतो, पण तू स्वतःला सिद्ध करायला तयार आहेस का? विहानने तुला नाकारलं याचा अर्थ असा नाही की तुझं आयुष्य संपलं. उलट तुला दाखवून द्यायचे की तू त्याच्याशिवायही खूप काही करू शकतेस. संग्रामने तिला प्रेरणा दिली. श्रेयाच्या नजरेत एक वेगळीच चमक आली. हो सर, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं, माझ्या बाबांसाठी आणि माझ्या स्वाभिमानासाठी. पुढच्या आठवड्यात संग्रामने धावपळ करून श्रेयाची सगळी कागदपत्र गावातून मागवून घेतली. त्याने आपल्या ओळखीच्या एका मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रेयासाठी इंटरव्ह्यूची सोय केली. श्रेया, उद्या तुला इंटरव्ह्यू आहे. घाबरू नकोस. तू फक्त जशी आहेस तशीच उत्तरं दे. संग्रामने तिला धीर दिला. पण सर, माझ्याकडे घालण्यासाठी साधे कपडे सुद्धा नाही. मी फक्त साड्याच आणल्यात. श्रेया थोडी संकोचली. त्याची काळजी नको करू, संग्राम हसून म्हणाला. त्या संध्याकाळी संग्राम तिला शॉपिंगला घेऊन गेला. तिने कधीच मॉल पाहिला नव्हता. तिथला झगमगाट पाहून ती थोडी दचकली, पण संग्रामने तिचा हात धरून तिला धीर दिला. सर, हे सगळं खूप महाग आहे, तिने टॅग पाहून म्हटलं. श्रेया, हे तुझे स्वतःचे पैसे आहेत असं समज. जेव्हा तुझी पहिली सॅलरी मिळेल तेव्हा मला परत कर, चालेल? संग्रामने तिला संकोच वाटू नये म्हणून असं म्हटलं. श्रेयाने एक छानसा ड्रेस आणि काही फॉर्मल कपडे घेतले. त्या दिवशी पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली. दुसऱ्या दिवशी श्रेया इंटरव्ह्यूसाठी तयार झाली. तिने साधी पण सुरेख कुर्ती घातली होती. केस मोकळे सोडले होते. संग्राम तिला स्वतः गाडीने स्कूलपर्यंत सोडवायला गेला. ऑल द वे श्रेया, संग्रामला म्हटलं. थँक्यू सर. तुम्ही नसता तर आज मी कुठे असते माहीत नाही. श्रेया भावूक झाली. इंटरव्ह्यू खूप छान गेला. श्रेयाचं मराठी आणि हिंदी भाषेवरचं प्रभुत्व पाहून स्कूलचे प्रिन्सिपल खूप प्रभावित झाले. तिला लगेच मराठी शिक्षिका म्हणून जॉईन होण्यास सांगितलं. जेव्हा श्रेया बाहेर आली तेव्हा तिचा चेहरा आनंदाने फुलला होता.
सर, मला जॉब मिळाला. ती आनंदाने संग्रामच्या जवळ धावत आली. आणि उत्साहात तिने त्याला मिठी मारली. संग्राम क्षणभर स्तब्ध झाला. तिला मिठीत घेताना त्याच्या मनातील ते एकतर्फी प्रेम अधिकच उफाळून आलं. पण त्याने स्वतःवर ताबा मिळवला. अभिनंदन श्रेया, मला माहीत होतं तू हे करू शकतेस. दुसरीकडे विहान आणि शालिनीच्या आयुष्यात मात्र वादळ सुरू झालं होतं. विहानच्या वडिलांना जेव्हा कळलं की विहानने एका साध्या मुलीला फसवून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले, तेव्हा त्यांनी त्याला इस्टेटमधून बेदखल करण्याची धमकी दिली. विहान आता हताश झाला होता. त्याला आता श्रेयाची आठवण येऊ लागली होती. तिचं ते निस्वार्थी प्रेम, तिने घेतलेली काळजी. पण आता खूप उशीर झाला होता. आयशाने सुद्धा आता आपला मोर्चा संग्रामकडे वळवला होता. संग्राम, तू त्या मुलीसाठी इतकं का करतोस? तिला जॉब मिळवून दिला, आता ती तुझ्या घरात राहते, लोक काय बोलतील? तिने संग्रामला भडकवण्याचा प्रयत्न केला. लोकांचं मला देणं घेणं नाही आयशा. श्रेया माझी जबाबदारी आहे. आणि हो, ती फक्त माझी मैत्रीण नाही, ती माझ्यासाठी त्यापेक्षाही जास्त आहे. संग्रामने पहिल्यांदाच आपल्या भावनांना शब्द दिले. आयशाचा चेहरा रागाने लाल झाला. तिने मनोमन ठरवलं की ती श्रेयाला संग्रामच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढेल. रात्री संग्राम आणि श्रेया बाल्कनीत बसले होते. बापूंची तब्येत आता खूप सुधारली होती. संग्राम सर, आज मला खूप सुखात असल्यासारखं वाटतं. आयुष्याने मला खूप काही शिकवले. विहान सरांनी मला जे दुःख दिलं त्यातून मला स्वतःची ओळख पटली. श्रेयाने चांदण्याकडे पाहत म्हटलं. श्रेया, तुला आता मागे वळून बघायची गरज नाहीये. तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे. संग्राम म्हणाला. तुम्ही लग्नाचा विचार का नाही केला अजून? श्रेयाने अचानक विचारलं. संग्राम गप्प बसला. त्याने तिच्याकडे पाहिलं. कदाचित मला हवी असलेली मुलगी अजून मला मिळाली नाहीये, किंवा ती माझ्या अगदी जवळ आहे, पण तिला ते अजून कळालेलं नाहीये. त्याने गूढ स्मित केलं. श्रेयाला त्याच्या बोलण्याचा रोग कळला की नाही हे समजलं नाही, पण वातावरणात एक वेगळंच संमोहन होतं. इथून श्रेयाचा न्यू जर्नी आणि संग्रामच्या एकतर्फी प्रेमाचा प्रवास एका नवीन टप्प्यावर पोचणार होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. विहान पुन्हा एकदा श्रेयाच्या आयुष्यात परतणार होता, पण यावेळी तो एक मोठा धोका घेऊन येणार होता. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास आणि अशाच प्रकारच्या कथा अजून ऐकायच्या असल्यास माझा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.